हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय. होत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यातील दुथडी भरून वाहत आहेत. मी आता कयाधू नदीच्या तीरावरती आहे. आपण जर बघितलं तर कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव शिवारातला हा पूल आहे आणि याच पुलावरून पाणी वाहत असल्याने जे आहे ते बोल्डा फाटा ते उमरा फाटा हा राज्य महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. खरं तर सकाळची वेळ आहे. दूध उत्पादक शेतकरी असतील, त्याचबरोबर शालेय विद्यार्थी असतील आणि मजूर असतील, हे जे आहे ते या पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले. तर आपल्यासोबत काही मजूर महिला आहेत. काय सांगाल, कुठं चालल्या कामाला आणि इथं कशामुळे थांबल्या? आम्ही सकाळी उमरा येथे फाट्यावर मोंड्यामध्ये जात होतो. तर सकाळी 8 वाजल्यापासून इथं थांबलो आहोत. तर आमची 15 बायाची जी मजुरी बुडली, आमच्या ड्रायव्हरचा किराया, आता आम्हाला वापस जावं लागते. हा, कधीपासून पाणी पडते? 2 दिवसापासून. बर, चांगलं होते का पाणी? हो, चांगलं होतं. बर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय सांगाल? छान पाणी पडते. बर, कधीपासून अडकले इथं? आम्ही सकाळपासून सकाळपासून अडकले. हो. कुठं चालल्या कामाला आता? उमरा फाट्यावर. उमरा फाट्यावर. काय पाण्यामुळे काय शेतकऱ्यांना दिलासा मिळाला का? हा, खूप छान पाणी पडतंय. बर, आता हे असं सगळ्याची मजुरी बुडली, हे असं पुलावर पाणी हे व्हायला जाता येईना आम्हाला. हा, तुम्ही काय सांगाल? बरं आहे, चांगला पाऊस पडला, शेतकरी आनंदात आहेत, खुश आहेत. बर, पण पाऊस पाहिजेच होता. बर. एक दिवस बुडाल तर काय होत नाही, मात्र चांगला आहे पाऊस. खरं तर आमचा एक दिवस रोजाचा बुडला तर काय होत नाही, मात्र शेतकरी जे आहेत ते आनंदी आहेत, उत्साही आहेत. पाऊस जे आहे ते चांगला झालेला आहे अशी प्रतिक्रिया काही मजूर पुरुषांनी दिली. तर मजूर महिलांनी काही प्रतिक्रिया दिली की आमचा जो आहे तो रोज बुडालेला आहे आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून हे सगळे मजूरच नव्हे तर त्या काठाला शालेय विद्यार्थी आहेत, दूध उत्पादक शेतकरी आहेत, सगळेच पुराच्या पाण्यामुळे जे आहे ते या रस्त्यावरती अडकून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.